योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे या तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार। तर दिवाळी गोड काढण्यासाठी एकनाथ शिंदे सरकार लाडक्या बहिणीचे 2 हप्ते अगोदरच देण्याच्या तयारीत आहेत। तर हे हप्ते कधी आणि केव्हा खात्यामध्ये आपल्या येणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण सरकारी योजनेचे मार्गदर्शन करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे फडणवीस पवार सरकारने अलीकडे जाहीर केलेली योजना आहे। या योजनेची जेव्हापासून घोषणा झाली आहे तेव्हापासून ही योजना चर्चेत आहे। या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आतापर्यंत या योजनेचे एकूण 3 हप्ते म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे मात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। सप्टेंबर महिन्याचे पैसे नुकत्याच काही दिवसापूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळाले आहेत। पण ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत। अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे। अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील 2 महिन्यांचे अर्थातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे दिवाळीच्या आधीच भाऊबीज ओळणी म्हणून पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा बीड येथील एका सभेत केली। महत्त्वाचे म्हणजे या जाहीर सभेत बोलताना अजितदादांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे कोणत्या तारखेला मिळणार हे देखील जाहीर केले आहे। 10 ऑक्टोबरला आगामी 2 महिन्यांचे पैसे म्हणजे 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करू हा अजितदादांचा वादा आहे असं म्हणत लाडक्या बहिणीसाठी ही मोठी घोषणा केली आहे।